मॉब सायकोलॉजी विचित्र असते असं म्हणतात. एखाद्या जमावामध्ये एखादा विचित्र विचार आणि अफवा प्रचंड वेगाने पसरते. 4 दिवसांपूर्वी त्याचं प्रत्यंतर आलं. पेट्रोलची टंचाई निर्माण होणार अशी अफवा पसरली आणि सर्वच पेट्रोल पंपांवर भल्या मोठ्या रांगा लागल्या. अनेकांची कडक उन्हात उभारून प्रसंगी वादावादी करून आपल्या गाडीत पेट्रोल भरलं. एरवी जो माणूस आपल्या दुचाकीत एका वेळी 1 लिटर पेट्रोल टाकायचा, तो सुद्धा 4 ते 5 लिटर पेट्रोल मागू लागला. साहजिकच अनेक पेट्रोल पंप रिकामे झाले. त्यातून इंधन टंचाईची अफवा आणखी वाढली आणि पेट्रोल पंपांवर तुफान गर्दी झाली. पण शुक्रवारपासून बहुतेक सर्व पेट्रोल पंपांवर सामान्य परिस्थिती दिसून येत आहे. अचानक जशी गर्दी झाली तशीच गर्दी ओसरली आणि आता पेट्रोल पंप पुन्हा ग्राहकांची वाट बघू लागलेत. त्यामुळे ज्यांनी रांगेमध्ये 2-4 तास घालवले, उन्हाचा कडाका सोसला, ते मनातून चांगलेच खजील झाले असतील. मंगळवारपासून अचानक पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या आणि प्रचंड गर्दी दिसू लागली. आखाती युद्धामुळे गॅस टंचाई निर्माण झाली आहेच, त्यानंतर इंधन टंचाई निर्माण होणार अशी अफवा पसरली आणि वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर धाव घेतली. जो तो आपापल्या वाहनांच्या टाक्या फुल करून घेण्याच्या मानसिकतेमध्ये होता. त्यामुळे पेट्रोल पंपावरील इंधनाचा साठा झपाट्यानं संपला. सुमारे 2 दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच पेट्रोल पंपांवर भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. काही जण अगदी पहाटेपासून पेट्रोल पंपावर येऊन इंधन मिळवण्यासाठी धडपड करत होते. भर उन्हात 2 तास थांबून गाडीत पेट्रोल भरण्यासाठी अनेकांची धडपड दिसून आली. ही गर्दी एवढी वाढत गेली की शेवटी जिल्हा प्रशासनानं दुचाकीला 200 रुपयांचं आणि 4 चाकीला 2000 रुपयांचं इंधन मिळेल अशी मर्यादा आणली. त्यानंतरही अनेकांनी घाई गडबडीनं पेट्रोल पंपांवर रांगा लावून आपला अमूल्य वेळ इंधनासाठी खर्च केला. पण शुक्रवारपासून पुन्हा पेट्रोल पंपावरील परिस्थिती सामान्य झाली. पेट्रोल पंपांवरील रांगा गायब झाल्या आणि पुन्हा एकदा पंप चालक ग्राहकांची वाट बघू लागलेत. एखादी अफवा कुठून आणि कशी पसरते आणि त्याचा परिणाम कसा असतो हे या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून आलंय. पेट्रोल मिळवण्यासाठी अनेकांनी उन्हातान्हात घाम गाळत प्रसंगी रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण करत प्रचंड धावपळ केली. काही जणांनी वादही घातले. पण अवघ्या 2 दिवसात ही सर्व ऊर्जा वाया घालवण्याची गरज नव्हती हे स्पष्ट झालंय. एकूणच मानवी स्वभाव आणि जमावाची मानसिकता लक्षात घेतली तर ही गोष्ट सामान्य म्हणावी लागेल. त्याचवेळी या घटनेतून सर्वांनी बोध घेणं सुद्धा आवश्यक आहे.